के पावन तट पर स्थित नासिक सनातन संस्कृति की यह दिव्य तपोभूमि है। यहाँ युगों से धर्म, आस्था और आध्यात्मिक चेतना का प्रवाह निरंतर प्रवाहित होता है। यह वह पुण्य भूमि है जहाँ सिंहस्थ कुंभ मेले जैसा विश्व विख्यात आध्यात्मिक महापर्व आयोजित होता है, जो केवल एक उत्सव नहीं बल्कि भारतीय आध्यात्मिक परंपरा की जीवंत अनुभूति है। इसी पावन भूमि पर दिनांक 11 जून 2026 के दिन पंचवटी स्थित राम कुंड में आगामी सिंहस्थ कुंभ मेले के ध्वजस्तंभ शिलान्यास समारोह का शुभारंभ अत्यंत भव्यता एवं भक्तिमय वातावरण में संपन्न हुआ। पंचवटी के परम पावन राम कुंड परिसर में मानो भक्ति स्वयं साकार होकर अवतारित हुई थी। जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दर्शन की अभिलाषा में श्रद्धालुओं का जनसागर दूर दूर तक उमड़ा था। प्रखर सूर्य की तपिश भी भक्तों की आस्था और उत्साह के समक्ष क्षीण प्रतीत हो रही थी। और फिर वह अलौकिक क्षण उपस्थित हुआ। दक्षिण पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का मंगलमय शुभागमन हुआ। उनके आगमन के साथ ही संपूर्ण वातावरण जय घोष तथा मंत्रोच्चार से स्पंदित हो उठा। ढोल पथक तथा विविध वाद्य यंत्रों की मंगल ध्वनियों से आयोजन स्थल गुंजायमान हुआ। साधु संत, महंत तथा उपस्थित भाविक भक्त गणों के साक्षी में श्रद्धा सम्मान से ओतप्रोत श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का भव्य स्वागत हुआ। उस क्षण रामकुंड का पावन तीर्थ केवल एक स्थल न रहकर सनातन चेतना की सजीव अनुभूति बन गया। श्रीमद् जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के पावन कर कमलों से गोदा तट पर शिलान्यास एवं मंगलमय पूजन संपन्न हुआ। वेद मंत्रों का सस्वर घोष प्रारंभ हुआ। शंखनाद की दिव्य ध्वनि गूंजी और संपूर्ण परिसर जय सियाराम के मंगल उद्घोष से गुंजित हो उठा। अपने मंगल आशीर्वचन में प्रभु ने आगामी सिंहस्थ कुंभ मेले के आध्यात्मिक, सांस्कृतिक एवं राष्ट्रीय महत्व पर प्रकाश डालते हुए कहा, कुंभ पर्वाचा मुख्य उद्देश आत्मजागृती आहे। गोदावरी स्नानाचा खरा अर्थ बाह्य शुद्धी नसून अंतःकरण शुद्धी आहे। अहंकार, मत्सर, द्वेष, लोभ आणि स्वार्थ यांचा त्याग करून अधिक सात्विक जीवन जगण्याचा संकल्प करणे हेच या स्नानाचे खरे महत्त्व आहे। याचबरोबर संत संघ, धर्मशिक्षण, साधना मार्गाचे मार्गदर्शन ही कुंभ पर्वाची मुख्य वैशिष्ट्य आहे। कुंभ पर्व हे एक राष्ट्रीय एकात्मतेचं जिवंत प्रतीक आहे। भाषा, जात, प्रांत, परंपरा, आर्थिक स्थिती याचे सर्व भेद विसरून कोट्यावधी लोक एकत्र येतात। वेद पठण, प्रवचन, कीर्तन, संत परंपरा आणि भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचे कार्य इथून घडते। कोट्यावधी लोकांची व्यवस्था, निवास, वाहतूक, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन याचे नियोजन करणे हे एक दिव्य कार्य आहे, मोठे कार्य आहे। म्हणून कुंभ पर्व हे जगातील सर्वात मोठ्या व्यवस्थापन प्रयोगापैकी एक मानले जाते। या आगामी सिंहस्थ कुंभ पर्वातून धर्म, साधना, सेवा, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि मानव कल्याण यांचा संदेश संपूर्ण विश्वात भगवान प्रभू रामचंद्रांच्या कृपेने पोहोचेल। सिंहस्थ कुंभ पर्वाचा विचार करताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही भूमीचे महत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे। कारण कुंभ पर्वाचा आत्मा केवळ पर्वामध्ये नसून या पवित्र भूमीमध्ये आहे, या ठिकाणात आहे। तिथेच हे महान आयोजन घडत असते। त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे। ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या कुशीत वसलेल्या क्षेत्रातून गोदावरी नदीचा उगम होतो। उत्तर भारतात गंगा नदीला जे स्थान आहे ते स्थान आज दक्षिण भारतातील गोदावरीला आहे। म्हणून गोदावरीला दक्षिण गंगा असे संबोधले जाते। या भूमीचा संबंध रामायणाशी अतूट आहे। नाशिकमधील पंचवटी येथे भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळातील महत्त्वाचा कालखंड
या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. शूर्पणखेचा प्रसंग असू द्या, खर दूषण वध असू द्या, जटायूचे बलिदान असू द्या, नाहीतर सीताहरण असू द्या, यासारख्या रामायणातील अनेक महत्त्वपूर्ण घटना या भूमीत घडलेल्या आहेत. म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर ही स्थाने तपश्चर्या, भक्ती, त्याग, धर्मनिष्ठा आणि मोक्ष मार्गाची प्रेरणा देणारी तीर्थभूमी आहे. सिंहस्थ कुंभ पर्वाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे आखाडा परंपरा. आखाडा म्हणजे केवळ साधू संतांचा समूह नव्हे. आखाडा ही धर्म संरक्षण, साधना, शास्त्र अध्ययन आणि राष्ट्र रक्षणाची एक प्राचीन संघटित व्यवस्था आहे. भारतीय इतिहासात अनेक वेळा धर्म आणि संस्कृतीवर संकटे आली. त्या काळात संतांनी केवळ आध्यात्मिक कार्य केले नाही, तर धर्मरक्षणासाठी संघटित शक्ती उभी केली. याच परंपरेतून आमचे विविध आखाडे निर्माण झाले. वैष्णव, शैव, उदासीन, दशनामी, नागा आणि इतर परंपरा येथे एका व्यापक धर्म परिवाराच्या भावनेने सहभागी होतात. त्यामुळे कुंभ पर्व हे विविधतेतील एकतेचे अद्वितीय उदाहरण आहे. कुंभ पर्वामध्ये अमृत स्नानाला विशेष महत्त्व आहे. ते धर्माच्या गौरवाचे प्रतीक आहे. विविध आखाड्यांचे साधू, महंत, महामंडलेश्वर, नागा साधू विशिष्ट क्रमाने या गोदावरी नदीमध्ये स्नान करतात. या परंपरेमध्ये धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या संत परंपरेचा सन्मान व्यक्त करण्याची भावना आहे. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आमची साधू संत परंपरा. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी प्रज्वलित केलेल्या भक्ती, समता आणि ईश्वर प्राप्तीच्या या दिव्य प्रवाहाचे पुढे संत कबीर, गोस्वामी तुलसीदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा असंख्य साधू संतांनी ही भक्तीची गंगा सागर बनवली. त्यांनी वेद उपनिषदांचे गूढ तत्वज्ञान लोकभाषेत आणून सामान्य माणसालाही धर्म, भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग खुला करून दिला. सिंहस्थ कुंभ पर्व हे या संत परंपरेच्या अखंड प्रवाहाचे दर्शन घडवणारे व्यासपीठ आहे. इस दिव्य अवसर पर अखाड़ों से निमंत्रित अनेक अतिथि एवं प्रशासन के अनेक वरिष्ठ पदाधिकारियों ने अपनी गरिमामयी उपस्थिति से कार्यक्रम की शोभा बढ़ाई. इनमें कुंभ मेला मंत्री श्री गिरीश महाजन जी, विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेड़ाम जी, कुंभ मेला आयुक्त श्री शेखर सिंह जी तथा अन्य अनेक गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति उल्लेखनीय रही. साथ ही धर्मधुरीण संत महात्माओं के दिव्य सानिध्य से संपूर्ण वातावरण आध्यात्मिक तेज से आलोकित हुआ. आखाड़ा परंपरा से पूज्य महंत श्री ज्ञानदास जी महाराज, पूज्य श्री संजय दास जी महाराज, पूज्य श्री राजेंद्र दास जी महाराज, पूज्य श्री हेमंत दास जी महाराज तथा अनेक संत महंत इस दिव्य समारोह में पधारे. उपस्थित सभी अतिथियों ने एवं संतों ने रामानंद संप्रदाय के भक्तगणों की सेवा, अनुशासन एवं धर्मनिष्ठा की सराहना की. आज कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. शिलान्यास या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेला आहे. आम्ही सर्वजण सावलीत बसलेलो आहोत. मी मगापासून बघतोय महाराज एवढं कडक ऊन आहे, उन्हाचा विक्रम होतोय, उच्चांक होतोय आणि अशा एवढ्या उन्हामध्ये आपले भक्तगण मागे त्या उन्हामध्ये उभे आहेत. हे फक्त आपल्याकडे होऊ शकतं. आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढलेली आहे. मोठ्या संख्येमध्ये आपण शिलान्यास ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत मी या कुंभनगरी नाशिकमध्ये या ठिकाणी करतो आहे. महाराजांबद्दल काय बोलावं, त्यांच्या कामाबद्दल काय बोलावं. हिमालय एवढं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. भजन, पूजन, कीर्तन हे सगळं सुरू असतं आणि ते असलंच पाहिजे. ती आमची दिनचर्या आहे, ती आमची संस्कृती आहे. पण या सगळ्याबरोबर सामाजिक कार्य जे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उभं केलेलं आहे, मला वाटतं उभ्या हिंदुस्थानामध्ये त्याला तोड नाही आहे, तोडच नाही आहे. मी आता ऐकलं महाराज सांगत होते आणि मी ते क्लिपमध्ये बघत होतो. आमचे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्रीजी सांगत होते 15 दिवसामध्ये 1,76,000 ब्लड बॉटल्स. मला वाटतं हा मोठा उच्चांक आहे, हे कोणी करू शकत नाही. एकेका दिवसामध्ये तुम्ही केवढ्या ब्लडच्या बॉटल जमा करतात. ब्लड बॉडी डोनेशनच्या बाबतीमध्ये आपण बोललात. मी
त्या खात्याचा मंत्री होतो, त्यावेळेला सर्वांना आवाहन केलं आम्ही, आपले आपले फॉर्म भरून द्या. कारण आज अनेक समाजात असे लोक आहेत की कोणाचं लिव्हर खराब होतं आहे, कोणाचे डोळे खराब होत आहेत, अनेक लोक आहेत, कितीक पार्ट आपले निकामी होत आहेत, किडण्या जात आहेत, पण डोनर मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरातला आपला मुलगा, मुलगी, बहीण, बायको, भाऊ हे आपल्या डोळ्यासमोर मरत आहेत, पण आपण त्यांना काही देऊ शकत नाही. कायदा कडक आहे. पण ज्या वेळेला माणूस जातो किंवा जाण्यासारखा असतो, तो ब्रेनडेड होतो की आता काही उपयोग नाही, फक्त त्याचा ब्रेन चालू आहे, बाकी हा गेलेला आहे, त्यावेळेला त्याची बॉडी डोनेट करणं किंवा गेल्यावर त्याचे डोळे काढणं, याचे फॉर्म आम्ही भरून घेतलेत. आम्ही आवाहन केलं लोकांना, फॉर्म भरून घ्या. अनेक संस्था पुढे आल्यात, संघटना पुढे आल्यात, सगळ्यांनी फॉर्म भरून दिले. त्या फॉर्मची संख्या लाखोच्या संख्येत झाली. आमचे इतके झाले, तितके झाले, या संस्थेत इतके त्याचे झाले, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख. प्रत्यक्षामध्ये डोनेशन किती झाले बॉडीचे? काही नाही, नगण्य. आपल्याकडूनही फॉर्म भरले गेले होते, मला माहीत आहे. आपल्या आश्रमातून फॉर्म भरले गेले होते, पण आपण प्रत्यक्षामध्ये त्या आपल्या अनुयायांनी, आपल्या भक्तांनी आपली बॉडी डोनेट केलेली आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याचे गेल्यानंतर बॉडी डोनेट केलेली आहे. आपले डोळे, ज्या माणसाला डोळे नाहीत त्याला डोळे दान केलेले आहेत. मला वाटतं यापेक्षा मोठं कार्य समाजात असूच शकत नाही, असू शकत नाही. पण समाजाला उपयोगी असं काम, समाजाला उपयोगी असं काम मला वाटतं आपल्या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे. शिक्षणापासून, वेद पठणापासून, आदिवासी मुलं आहेत, वनवासी मुलं आहेत, आमचे गरीब मुलं आहेत, त्यांना मोफत शिक्षण देण्याचं काम, त्याचं सगळं खर्च स्वीकारण्याचं काम संस्थांच्या मार्फत या ठिकाणी चाललेलं आहे. 70 ॲम्ब्युलन्स रस्त्यावर या ठिकाणी पडत आहेत, मोफत पडत आहेत. डिझेल आमचं, डॉक्टर आमचे, काही झालं की आम्ही त्यांना मदत करू, आम्ही त्यांचे प्राण वाचवू. केवढं मोठं काम आहे. निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे. ऊन केवढं तापतं आहे, अवेळी पाऊस पडतो आहे, अवेळी वादळ सुटतं आहे, बर्फ पडतो आहे. कशामुळे होतं आहे? त्या वृक्षतोडीमुळे होतं आहे. ते झाडे लाखोच्या संख्येत लावण्याचं काम महाराज या ठिकाणी करतायत, आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत. मला वाटतं यापेक्षा तर मोठं काम दुसरं असू शकत नाही. ते काम आपण या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतायत. आणि म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला मी मनापासून खरं वंदन करतो, नमस्कार करतो, खरंच वंदन करतो. एवढं मोठं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. महाराज सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते आपण आहे, त्याचा केंद्रबिंदू आपण या ठिकाणी बसलेले लोक आहेत. आपली घर वापसी, आपल्याला फसवून, आपली फसवणूक करून, आपल्याला थोडंसं आमिष दाखवून या ठिकाणी आपला धर्म हा सोन्यासारखा धर्म, हा पुरातन धर्म, हा सनातन धर्म याला सोडून आपल्याला काहीतरी प्रलोभन दाखवून, आपल्यावर दबाव आणून आपल्याला परधर्मामध्ये आपला प्रवेश झालेला होता. आज अशा सगळ्या लोकांना देशभरामध्ये हजारो लाखो कुटुंबांना या ठिकाणी स्वधर्मामध्ये आणण्याचं, घरी आणण्याचं काम महाराज या ठिकाणी करतायत. मला वाटतं या सगळ्या कामांमध्ये हे काम सर्वात मोठं आहे, सर्वात मोठं आहे. आणि ते आपण आज करतात. आणि म्हणून मी आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजचं काम हे खूप मोठं आहे. मला खरं आनंद झाला महाराजांनी जेव्हा सांगितलं की आमच्याकडे असा असा कार्यक्रम आहे, आज सगळी घरवापसी आहे आणि हे काम त्याचं निरंतर सुरू आहे, सतत सुरू आहे. आणि मला वाटतं याशिवाय आता पर्याय नाही. काही धर्मांध लोक आहेत, ख्रिश्चनाईट आहेत, इस्लामिक मुवमेंट आहेत, हे सगळे हेच धंदे करत आहेत की आपला धर्म कसा कमी होईल, आमच्या धर्मामध्ये लोक कसे धर्मांतरण करतील, ख्रिश्चनीकरण कसं होईल. कोणी जादूटोना दाखवत आहे, कोणी काहीतरी त्यांच्या चर्चमध्ये येऊन काही चमत्कार दाखवत आहेत, पैशाचं अमीष दाखवत आहेत. आणि हे करून आमच्या धर्माचा ऱ्हास करण्याचं काम ही मंडळी करते. बाहेर देशातून पैसा येतोय, पैशाचं अमीष दाखवलं जातं आहे आणि तुमचं आमचं धर्म बुडवण्याचं काम ही लोक करतायत. पण मला आज इथे अभिमान वाटतो, आज आनंद वाटतोय, मला गर्व वाटतोय की मला या कार्यक्रमाला सुद्धा हजर राहता आलं, आपल्या या कार्यक्रमाला मला हजर राहता आलं. आणि महाराज आपले खरं मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो की आपण इतकं सत्कार्य या ठिकाणी करतात, इतकं चांगलं काम आपण या ठिकाणी करतात. आणि म्हणून मनापासून आपल्याला वंदन करतो, आपले आभारही मानतो. मी तो येणारा कुंभमेळा, पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे, त्या ठिकाणी आपली गरज भासणार आहे. व्हॉलेंटियर म्हणून या ठिकाणी जवळपास 10-12 कोटी लोक देशभरातून येतील आणि त्यावेळेला आपल्या मदतीचा हात असल्याशिवाय हा कुंभमेळा पूर्ण होणार नाही. परवा आम्ही सफाईच्या बाबतीमध्ये एक आवाहन केलं, आमच्या महापौर या ठिकाणी बसलेले आहेत, सगळे आमदार आहेत. आम्ही आवाहन केलं की आम्हाला नाशिक शहराची स्वच्छता करायची आहे. आमची नासर्डी नदी इतकी अस्वच्छता झालेली आहे,
आमची गोदाम आता इतकी अस्वच्छ झालेली आहे, तिची साफसफाई करायची आहे. महाराजांना मी विनंती केली या ठिकाणी, आणि आपण जवळपास 5 ते 6 हजार आपले सगळे अनुयायी, आपले सर्व व्हॉलेंटियर्स या ठिकाणी पाठवलेत. आणि 50 वर्षामध्ये पहिल्यांदा या नदीचं रूप आपण या ठिकाणी बदलवलेलं आहे. पहिल्यांदा आपण काम केलं. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एवढ्या उन्हामध्ये आपण इतकं मोठं काम त्या ठिकाणी केलं की मलाही आश्चर्य वाटलं. आम्ही अनेक वेळा स्वच्छता मोहीम घेतो, लोक येतात, तासभर काम करतात, निघून जातात, पण आपण अतिशय स्वच्छ ही नदी त्या ठिकाणी केली. आणि सगळ्या नाशिककरांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं की असं कसं झालं. हे फक्त आपल्यामुळे झालेलं आहे. आपण त्या ठिकाणी 8 तास 12 तास त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता झाली. महाराजांनी सांगितलं की या सगळ्या स्वच्छतेची जबाबदारी आता आमची. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा स्वच्छतेची जबाबदारी ही आमची राहील, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यामुळे मात्र मी आता सुटकेचा श्वास सोडलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही एकदा हातामध्ये काम घेतलं, महाराजांचा आदेश आला की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातातून तुम्ही काम कधी पूर्ण हे सोडणार नाही, ही मला खात्री आहे. ही नासर्डी नदी, हिला आता खऱ्या अर्थाने नंदिनीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. खऱ्या अर्थाने नंदिनीचं स्वरूप आलेलं आहे. ही आमची पवित्र नदी आहे. ही पवित्र नदी नाशिकची ओळख आहे. पण या नदीला अगदी गटरगंगा झालेली आहे. आणि आपण त्याची स्वच्छता या ठिकाणी केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या नदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपले सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या पुढच्या कुंभमेळ्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सडा हाताने मदत करावी. आम्हाला अगदी मोठी गरज आपली भासणार आहे, कारण यावेळेला गर्दीचा रेकॉर्ड होणार आहे आणि त्यासाठी आपल्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून महाराजांना मी नम्र विनंती करेल, शासनाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. मी कुंभमेळा मंत्री म्हणून मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलतील, पण आपण आम्हाला या ठिकाणी कुंभमेळा अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित होण्यासाठी मदत करावी. एवढंच आव्हान विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आरती सद्गुरुनाथा माझ्या पंढरीनाथा, भावे चरण कमलावरी ठेवितो माता. विद्येचा मोह पडला उपडोनी सांडो, देवा उपडोनी सांडो. आशा मनीषा तृष्णा काम क्रोध कुरवंडो. ओ वाळू आरती सद्गुरुनाथा माझ्या पंढरी. आज शिलान्यास कार्यक्रम सिंहस्थ कुंभ पर्वाचा झालेला आहे. या निमित्तानं सुद्धा तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. त्यामुळे सुद्धा त्याचबरोबर आज पुरुषोत्तम मास आहे, हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा की आज आपण हिंदू धर्म पुनर्प्रवेश हा सोहळा करतो आहे, त्याला आम्ही घर वापसी असा कार्यक्रम म्हणतो आहे. या कार्यक्रमामध्ये आज 635 कुटुंब पुनश्च आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचंही स्वागत करत आहे मी. बंधूंनो, आज हा घर वापसी कार्यक्रम का करावा लागतो, हा खरं म्हणजे एक चिंतेचा विषय आहे आणि तत्त्वाचा सुद्धा विषय आहे. आपण भारतीय लोक, हिंदू लोक या भारत देशामध्ये आहोत, परंतु या हिंदू धर्माला संपवण्यासाठी एक षडयंत्र सतत चालू आहे अनेक धर्मांकडून. त्यामध्ये ईसाई धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे. या दोघांचा प्रयत्न चालू आहे की हिंदू धर्माला संपवायचं आणि हिंदू धर्माची लोकसंख्या कमी करायची. मुस्लिम समाज जो आहे या कुटुंब नियोजन करतच नाही, त्यामुळे त्यांना जे मिळते ती अल्लाची देण असते. आणि हिंदू धर्मीय लोकांना शासनाच्या वतीनं अनेक नियम पाळून त्यांची 2 आणि ते 2 असं एक कुटुंब व्यवस्था मर्यादित ठेवावी लागते. त्यामुळे दिवसागणिक आपली हिंदू धर्माची जी संख्या आहे ती झपाट्यानं कमी होत चाललेली आहे. त्याचबरोबर तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे ख्रिश्चन मिशनरी जे लोक आहेत ते तुमचं जबरदस्तीनं जे धर्म परिवर्तन करत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे. या नात्यानं किंवा या उद्देशानं मी धर्मगुरू या नात्यानं काय केलेलं की मी शंख फुंकलेलं आहे
की हिंदू धर्म खतरे में है, सभी हिंदुओं में एकता हो. आणि मी ज्या विशिष्ट अद्वैत सिद्धांताचा अधिवास करतो त्या विशिष्ट अद्वैत सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे, जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होय. आणि त्यामुळे मी जात पात मानत नाही. सर्वांना भक्तीचा अधिकार आहे आणि तुम्हाला तर आहेच आहे. तुम्हाला ख्रिश्चन मिशनरी लोकांनी सांगितलं की तुमचा देव राम नाही आहे, तुमचा देव शिव नाही आहे, तर तुमचा देव रावण आहे. बऱ्याच गावांमध्ये असे बोर्ड लागलेत रावणाचे, आपण रावणाचे वंशज आहोत, आपण रावणाचे वंशज आहोत. हे खरं आहे का? असेलही नाही, अशातला प्रकार नाही. पण रावण हा अतिशय विद्वान ब्राह्मण होता आणि रावणानं भगवंताला प्रसन्न करून घेतलं. तर रावणाची आई स्वतः शंकर भक्त होती, रावण स्वतः शंकर भक्त होता. तेव्हा आपण हिंदू धर्मातलेच आहोत. रावण जर तुमचा देव असेल, काही आदिवासी बांधवांना सांगितलं जातं की रावण तुमचा देव आहे, तुमचा आणि रामाचा काही प्रश्न नाही आहे, किंवा शंकराचा आणि तुमचा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही ज्याला रावण म्हणून देव मानता तो रावणच शंकराची भक्ती करायचा आणि शंकर जे आहेत हे रामाची भक्ती करायचे. समुद्र मंथन ज्यावेळेला झालं आणि त्याच्यातून हलहल म्हणजे विष बाहेर पडलं, त्यावेळेला महादेवाने ते विष प्राशन केलं. जर ते विष प्राशन केलं नसतं तर सगळीकडे आगी लागल्या असत्या आणि संपूर्ण जळून खाक झाली असती. म्हणून भोलेनाथाने ते विष स्वतः आपल्या शरीरामध्ये प्राशन केलं, म्हणजे प्राशन केलं. आणि हे प्राशन केल्यामुळे भगवंताच्या शरीराची लाई होऊ लागली शरीरामध्ये विष गेल्यामुळे. तेव्हा या भोलेनाथाने रामाचं स्मरण केलं. तेव्हा शंकराचं उपास्य दैवत आहे राम, आणि हे जे राम आहेत हेच तारक नाम आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं की आपण जन्माला आलो तरीसुद्धा राम म्हणतो आणि गेल्यानंतरसुद्धा राम म्हणतो, कुठलंही काम केलं तरीसुद्धा राम म्हणतो. असं हे रामनाम अतिशय पवित्र आहे आणि त्या वंशामध्ये तुम्ही जन्माला आलेले आहात. तुमचे सर्वांचे पूर्वज हे हिंदू आहे. जर तुम्हाला ख्रिश्चन बनवायचं असतं तर देवानंच ख्रिश्चनांच्या पोटी तुम्हाला जन्माला घातलं असतं. परंतु ज्या अर्थी तुम्ही हिंदू धर्मामध्ये आलेले आहात याचा अर्थच असा आहे की तुम्ही हिंदूच आहात आणि तुम्हाला हिंदू जन्म मिळण्यासाठी अनेक प्रकारचं पुण्य करावं लागतं. जगद्गुरू तुकोबरांनी एका आपल्या अभंगामध्ये सांगितलं आहे, जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जोपर्यंत आमच्या पाठीशी पुण्य नाही आहे तोपर्यंत या धर्मामध्ये जन्म मिळत नाही. म्हणून या धर्मामध्ये देवांच्या पण उड्या आहेत. हिंदू धर्मामध्ये जन्म मिळाला पाहिजे असा आदर्श हा धर्म आहे. बघा, या धर्मामध्ये राम आले, कृष्ण आले, शिव आले, अनेक जण आले. संत तुकाराम महाराज आले, ज्ञानेश्वर महाराज आले, एकनाथ महाराज आले, अनेकांनी जन्म घेतला. पण ईसाई धर्म असू दे, मुस्लिम धर्म असू दे, ते देव नाही स्वतः आलेला. तो धर्म वाचवण्यासाठी देव नाही आला स्वतः. मुसलमान धर्मामध्ये त्याने आपला प्रेषित पाठवला. देवाने कोण पाठवलं? प्रेषित म्हणजे दूत. मोहम्मद पैगंबर जे आहेत त्यांना दूत म्हणून पाठवलं आणि जा आणि बाबा धर्माची ख्याली खुशाली कर आणि धर्माची काळजी घे. ईसाई धर्मामध्ये सुद्धा देव स्वतः आले नाहीत. देवाने आपला पुत्र पाठवला, येशूला पाठवलं, तो पुत्र आहे. पण या धर्मामध्ये स्वतः राम बनून, कृष्ण बनून स्वतः देव येतात आणि आपला हिंदू धर्माचा उद्धार करतात, पालन करतात, रक्षण करतात. अशा या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला जन्म मिळालेला आहे. तुम्ही प्रचंड भाग्यवान आहात. परंतु काही कारणापरत्वे म्हणजे काही जणांच्या वेगळ्या घरातल्या अडचणी असतात, कुटुंबात यश येत नाही, मुलगा दारू पितो, मूल नाही आहे, घरामध्ये सुख नाही आहे, अशा कारणांमुळे आपण किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे. हे पास्टर लोक जे आहेत ते आपल्या हिंदू धर्मातलेच आहेत. त्यांना 50-60 हजार रुपये दरमहा मिशनरी लोक देतात आणि सांगतात की तुम्ही जास्तीत जास्त हिंदूंना कन्व्हर्शन करून आमच्या ईसाई धर्मामध्ये आणा. मग त्यांना पगार दिला जातो. 50-60 हजार हे हातचा खर्च म्हणून मिळतो आणि बाकी जेवढे तुम्ही कन्वर्ट कराल तेवढे तुम्हाला त्याचा बोनस म्हणून पैसे मिळतील. अशा पैशासाठी हे पास्टर लोक तुम्हाला फसवत आहेत आणि हिंदू धर्मातून त्यांच्या ख्रिश्चन धर्मामध्ये घेऊन जात आहेत. तुम्ही तिकडे गेल्याबरोबर बघा तुमचं सगळं पद्धती बदलल्या की नाही. बघा, तुमची प्रार्थना बदलली, तुमचे आचारविचार बदलले, तुमचे व्रत वैकल्य बदलली, तुमचे उपवास तापवास बदलले, तुमची रक्ताची नाती बदलली. तुम्ही ख्रिश्चन झालात, तुमचे हिंदू जे समाज बांधव आहेत त्यांना सोडून तुम्ही त्या धर्मामध्ये गेलेले आहात. तेव्हा बरं झालं तुम्ही लवकर जागृत झालात
आणि पुनश्च आपल्या हिंदू धर्मामध्ये येण्याची मनीषा व्यक्त केली. त्यामुळे तुम्हाला हे धर्मांतर नाही आहे. मी तुमचं कुणाचं नाव बदलणार नाही, आडनाव बदलणार नाही, कारण तुम्ही जन्मानं हिंदूच आहात. फक्त उपासना पद्धती जी बदललेली आहात, त्या उपासने पद्धतीमुळे जे दोष निर्माण झाला आहे, तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाला आहे, मनामध्ये निर्माण झाला आहे, संस्कारांमध्ये निर्माण झाला आहे, तो दोषाचं निराकरण करण्याचं काम आज इथे घर वापसी या कार्यक्रमामध्ये होणार आहे. सनातन धर्म की गौरवशाली परंपरा को आगे बढ़ाते हुए इस अवसर पर वैदिक विधि विधान के साथ हिंदू पुनः प्रवेश घर वापसी संस्कार का अत्यंत दिव्य एवं भावस्पर्शी आयोजन संपन्न हुआ. यह केवल धर्म प्रवेश नहीं था, यह अपनी मूल संस्कृति और सनातन पहचान से पुनः जोड़ने का आत्मिक महोत्सव था. वेद मंत्रों, यज्ञाग्नि एवं शास्त्रोक्त विधानों की पवित्र साक्षी में श्रद्धा एवं विश्वास के साथ पुनः हिंदू धर्म प्रवेश संस्कार स्वीकार किया. प्रभु के दिव्य मार्गदर्शन में अब तक 1,56,014 से अधिक परिवार अपने मूल आध्यात्मिक परंपरा से पुनः जुड़ चुके हैं. यह धर्म जागरण का प्रेरणादायी अध्याय बन चुका है. कार्यक्रम के द्वितीय दिवस दिनांक 12 जून को जगत गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीस्थाम उपपीठ उत्तर महाराष्ट्र श्री क्षेत्र रामशेज में समस्या मार्गदर्शन एवं दर्शन का पावन समारोह संपन्न हुआ. सुबह चैतन्यमयी बेला में प्रभु का आगमन होते ही संपूर्ण परिसर आनंद के सागर में निमग्न हो गया. रघुपति राघव गजरी गजरी, रघुपति राघव गजरी गजरी, तोडित बोरे शबरी शबरी, तोडित बोरे शबरी. रामानंद संप्रदाय की परंपरा अनुसार वेदविद पुरोहितों द्वारा सौभाग्यशाली यजमान जी ने प्रभु के पावन श्री चरण कमलों का विधिवत पाद्य पूजन संपन्न किया. इसके पश्चात प्रभु के पावन सानिध्य में समस्या मार्गदर्शन एवं दर्शन कार्यक्रम संपन्न हुआ. हजारों श्रद्धालुओं ने अनुशासन पूर्वक प्रभु के दर्शन किए तथा जीवन की विविध समस्याएं उनके चरणों में समर्पित की. प्रभु ने सभी को आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदान करते हुए कहा, रघुपती राघव गजरी गजरी, म्हणजे सतत तिच्या मुखामध्ये फक्त रघुपती होते, म्हणजे श्रीराम होते. आणि त्यामुळे आज शबरी ती भिल्ल असताना सुद्धा, एक आदिवासी असताना सुद्धा भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये तिला अगम्य असं स्थान आहे. हा नामाचा महिमा आहे. ही नामाची महती आहे. चोकोबा जनावरं ओढायचे, मेलेली जनावरं ओढून टाकायचे, परंतु विठ्ठलाच्या चरित्रामध्ये चोकोबा या नामामुळे अजरामर झाले. ते लक्षात घ्या की नाम आपल्याला मोक्ष देतं. त्या नामामध्ये सगळी शक्ती आहे. कारण या कलियुगामध्ये तुम्ही पूर्वीसारखी तपस्या करू शकत नाही. तपस्या केवढी की आपलं शिर पण कापून द्यायचं. राजा शबीची गोष्ट माहिती आहे. परीक्षा बघण्यासाठी देवाला कपोत होऊन आणि ससाना होऊन शरीराचं मांस काढून तराजूत टाकत होतं, तरी नाही. आपलं संपूर्ण शरीर कापून टाकलं तरी नाही, शेवटी मान कापून दिली. आणि मान कापायला लागला तेव्हा देव प्रकट झाला. म्हणून मी माझ्या अभंगात सांगितलं की भक्ताच्या लागला का पाठी, भाजून पोळून करील त्याची बाकी. जेव्हा करील त्याचे वाटोळ, तेव्हा देव म्हणे मी तुला बाळे. नरेंद्र म्हणे असा खट्याळ देव, जरी दिसला क्रूरपरी भोळाशी. हा सुख चाकण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदयी राहिला. या अभंगामध्ये मी सांगितलेलं. तेव्हा देवाला शोधायला जाण्यासाठी फार दूर गरज नाही आहे, फक्त दृष्टी बदला. जर तुमची दृष्टी बदलली, म्हणजे ह्या डोळ्याने जे बघताय
त्या डोळ्यामध्ये आतमध्ये ज्ञानचक्षु आहे त्यांनी पहा. आता हे कसं काय बघायचं? बघा, तुम्ही ह्या डोळ्याने बघता तेव्हा अवकाशामध्ये फार काही दिसत नाही, पण या डोळ्याच्या समोर एक दुर्बीण लावता, त्यातून बरोबर लांबचं दिसतं की नाही? तसं ही कृत्रिम दुर्बीण बाहेर लावता, आतली दुर्बीण ओपन करा. म्हणजे सगळ्या जगामध्ये तुम्हीच आहात हे तुम्हाला दिसेल. ज्यांनी अशी दुर्बीण आपल्या अंतःकरणातली ओपन केली त्यांनी सांगितलं तत्त्वमसी, ते तत्त्व तूच आहेस. अरे जगात जिकडे तिकडे पाहतोय चैतन्यमय तत्त्व ते तूच आहेस. ते गुरुकृपेने कळतं, मग माझ्यासारखा दावा करता हो मी देव आहे म्हणून. मी सांगितलं अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच देव आहे. आणि पुढेही सांगितलं आहे तू सुद्धा देव आहेस. तुला देव घडवण्यासाठीच माझा जन्म आहे. देवासारखं बोल ना, देवासारखं वाग ना, देवासारखं जग ना. मग बघा आपल्यामध्ये ती दिव्य दृष्टी येते की नाही? म्हणून मी ठणकावून सांगितलं, मला ते कळलं म्हणून सांगितलं ना. अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगामध्ये मी सांगितलं अणु रेणूत देव आहे. देवाला शोधायला लांब जाण्याची गरज नाही. देव प्रत्येक बारीक बारीक पार्टमध्ये. हे विश्व कसं तयार झालेलं आहे तर 2 अणू एकत्र आले की एक रेणू तयार होतो. असंख्य रेणू एकत्र आले की एक वस्तू किंवा पदार्थ तयार होतो. जग पदार्थ आहे आणि तो त्या पदार्थामध्ये राहणारा जो आहे तो शरीरी. ह्या सर्व पदार्थ म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जो राहणारा आहे तो शरीरी, तो परमात्मा आहे. आणि तो गुरुतत्व आत्मसाक्षात्कार वाद जो माझा सिद्धांत आहे, तो माझा सिद्धांत सांगतो गुरुशिवाय या चराचरात असणारा देव तुम्हाला कळणार नाही. म्हणून गुरूंची गरज आहे. गुरु केलेत ना की कळणार. नामदेवांना कुठं कळलं होते? म्हणून नामदेवांना मुक्ताईनं असं नुसतं डोक्यात टणकन मारल्याबरोबर राग आला. हे कशामुळे? देव नाही कळलाय त्यामुळे. त्यामुळे मी आपल्यामधला केव्हा जातो? गुरु केल्यानंतर. नामदेव महाराजांनी ज्या वेळेला विसोबा शास्त्री शरण गेले ना, विसोबा शास्त्रीनं ज्यावेळी शरण आले त्यावेळे कळलं, त्यांना पूर्ण ज्ञान झालं की अरे देव संपूर्ण चराचरात आहे, सगळीकडे आहे देव. ती दिव्यदृष्टी गुरूंशिवाय प्राप्त नाही आहे. ज्या नामदेव महाराजांनी देवाला हृदयात खेळवलं त्या नामदेव महाराजांमध्ये पण युगो होता. मला मारतं आहे म्हणजे काय? तुला माहिती आहे का मी कोण आहे? अरे मी कीर्तन करायला लागलो की देव मागून येतो आणि माझा घाम टिपतो आणि तू मला मारतेस. ठरलं होतं ना कोण कच्चे आणि कोण पक्के ते बघण्यासाठी तिने ते गोरोबा काकांच्या हातात जे धोपणं होतं माती आपटायचं ते घेतलं आणि टणकन मारत गेली प्रत्येकाला कळ आली. पण यांना राग आला. ही मारणारे कोण? मी कोण? हा मी कोण विसरायला कोण लावतं? सद्गुरू. या फक्त मनुष्य जन्मातच हे भगवंतानं आपल्याला एक वरदान दिलेलं आहे. भगवंतानं तशी मनुष्य जन्माला भरपूर वरदान दिलेत. आपल्याला ती कळलीच नाही म्हणून कोणी तरी रडत बसतो मला देवानं काय दिलं आहे. किती किमती देह दिला माहिती आहे का? या किडन्या फेल होतात ना त्यावेळी कळतं. एखादी विकत घ्यावी लागली किडनी एकच तरी त्याची किंमत किती आहे. त्या आपल्याला सगळ्यांना विकलं तर काही कोटीचा हा देह आहे. एवढा देह दिला आहे तरीसुद्धा किंमत 0. एवढंच काय, हा देह दिला तो दिला, हात दिले. या हातानं राक्षस पण बनू शकता आणि या हातानं देव पण बनू शकता. कसा? या हाताचाच वापर करून ठाड थाड 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 मारले ना, म्हणून त्याला काय म्हणतात? मेला राक्षस आहे. आणि याच हाताने तुकोबरायाने कोठार लुटलं, सावकारी लुटून टाकली, म्हणून देव घरात आहे. हे हातच आहे. याच हाताने केलेला हा पराक्रम आहे. तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे हात नाही आहेत हे लक्षात घ्या. दिनांक 12 जून को संपन्न हुए दीक्षा समारोह में आध्यात्मिक उत्कर्ष का अद्भुत दृश्य प्रस्तुत किया. इस शुभ अवसर पर 45 बालकों एवं 642 भक्तों ने उपासक दीक्षा ग्रहण की. 471 उपासक भक्तों ने साधक दीक्षा ग्रहण की. दीक्षा का यह महोत्सव उनके जीवन में आध्यात्मिक जागरण की नई प्रभात बनकर उदित हुआ. दोनों दिनों में 20 से 25 हजार से अधिक श्रद्धालुओं की विशाल उपस्थिति इस आयोजन की भव्यता का प्रत्यक्ष प्रमाण बनी.
समस्त श्रद्धालुओं हेतु महाप्रसाद का दोनों दिन भव्य आयोजन किया गया था। संध्या समय जय सियाराम के दिव्य उद्घोष से संपूर्ण वातावरण पुनः भक्तिमय हुआ। अंत में प्रभु ने सभी भक्तों को मंगल आशीर्वचन प्रदान किए। यह दिव्य महोत्सव जन कल्याण एवं आध्यात्मिक जागरण का एक अविस्मरणीय अध्याय बनकर संपन्न हुआ। जय सियाराम।